नमस्कार. सुरेबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10वीच्या बोर्डाला जे मराठी व्याकरण येते त्या मराठी व्याकरणातला शब्दसिद्धी या प्रकाराचा आज आपण अभ्यास करणार आहोत. माझा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर लगेच आपण सुरू करूया. शब्दसिद्धीचे प्रकार आणि त्यांची उदाहरणासहित जसे बोर्डाला प्रश्न विचारले जातात त्याप्रमाणे सर्व अभ्यास मी यामध्ये घेतलेला आहे. चला तर लगेच सुरुवात करूया. इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेला मराठी व्याकरणाला तुम्हाला शब्दसिद्धी हा घटक अगदी हमखास मार्क मिळवून देणारा व्याकरणातला घटक आहे. तर हा शब्दसिद्धी म्हणजे काय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. शब्दसिद्धी म्हणजे काय तर भाषेमधला शब्द कसा तयार होतो त्याला शब्दसिद्धी असे म्हणतात. भाषेमधला शब्द कसा तयार होतो म्हणजे शब्दसिद्ध होणे म्हणजे शब्द तयार होणे. तर ह्या शब्दसिद्धीचे प्रकार आहेत 3. त्यातला पहिला प्रकार आहे उपसर्ग घटित शब्द. उपसर्ग म्हणजे काय तर मूळ शब्दाच्या आधी एक किंवा अधिक अक्षरे लागून जो शब्द तयार होतो त्यालाच उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. म्हणजेच आधी लागणाऱ्या अक्षराला किंवा शब्दाला उपसर्ग म्हणतात. आता ह्या उपसर्ग घटितचे आपण काही उदाहरणं पाहूया. उपसर्ग अधिक मूळ शब्द बरोबर उपसर्ग घटित शब्द तयार होतो. म्हणजे सु, आता बघा पहिलं दिले सु हा एक उपसर्ग आहे, त्याला विचार हा मूळ शब्द जोडलेला आहे, त्यामुळे उपसर्ग घटित शब्द तयार झाला सुविचार. सु अधिक विचार बरोबर सुविचार. तसंच दुसरा आहे गैर हा उपसर्ग आहे जो शब्दाच्या आधी लागलाय. मूळ शब्द काय आहे समज. शब्द काय तयार झालाय उपसर्ग घटित गैरसमज. तिसरं उदाहरण पाहूया. यथा हा उपसर्ग आहे आणि मूळ शब्द आहे शक्ती. उपसर्ग घटित शब्द तयार झाला आहे यथाशक्ती. आलं लक्षात. याप्रमाणे आपण अजून शब्दसिद्धीचे पुढचे प्रकार पाहूया. शब्दसिद्धीचा दुसरा प्रकार आहे प्रत्यय घटित शब्द. प्रत्यय घटित म्हणजे काय तर मूळ शब्दाच्या नंतर एक किंवा अधिक अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्यांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. बघा किती सोपे आहे. उपसर्ग हा शब्दाच्या आधी लागतो, प्रत्यय हा शब्दाच्या नंतर लागतो. ओळखायला अतिशय सोपं आहे. म्हणजे मूळ शब्द अधिक प्रत्यय बरोबर प्रत्यय घटित शब्द. म्हणजे रस हा मूळ शब्द आहे, त्याला ईक हा प्रत्यय लागलेला आहे आणि रसिक हा शब्द प्रत्यय घटित शब्द तयार झाला आहे. दुसरा बघा बुद्धी हा मूळ शब्द आहे तर त्याला मान हा प्रत्यय लागलेला आहे आणि प्रत्यय घटित शब्द तयार झाला आहे बुद्धिमान. तिसरा आहे दुकान हा मूळ शब्द आणि त्याला दार हे प्रत्यय लागलेला आहे आणि दुकानदार हा प्रत्यय घटित शब्द तयार झालेला आहे. आता शब्दसिद्धीचा तिसरा प्रकार पाहूया आपण अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्द म्हणजे काय तर एकाच प्रकारचे 2 शब्द एकत्र येणे किंवा 2 विरुद्ध शब्द एकत्र येणे किंवा शब्दांची पुनरावृत्ती होणे अशा प्रकारच्या शब्दांना अभ्यस्त शब्द असे म्हणतात. आता हे अभ्यस्त शब्दांचे पुन्हा 3 प्रकार आहेत. पूर्णाभ्यस्त शब्द, अंशाभ्यस्त शब्द आणि अनुकरणवाचक. म्हणजे आता पूर्णाभ्यस्त कसं ओळखायचं तर क्षण म्हणजे तोच शब्द परत आलेला आहे जवळ. अंशाभ्यस्त म्हणजे त्याचा काही अंश पुन्हा येतो म्हणजे आसपास, उभा आडवा हे विरुद्ध अर्थी आले. अनुकरणवाचकमध्ये कडकड, बडबड यासारखे तेच शब्द परत येतात म्हणजे अनुकरण होते. म्हणून हे झाले अभ्यस्त शब्दाचे प्रकार. आता आपण काही सरावासाठी अभ्यासाचे प्रश्न बघू. ह्या शब्दसिद्धीवर बोर्डाच्या परीक्षेला कोणते प्रश्न विचारले जातात ते पाहूया. तर सराव करूया आपण. प्रश्न विचारला जातो पहिला प्रकार म्हणजे कंसातील शब्द योग्य ठिकाणी भरून तक्ता पूर्ण करा. आता शब्द दिले शिष्टाई, धारदार, बेशक आणि उपहार. आता ह्याच्यातले तुम्हाला उपसर्ग घटित शब्द कोणते आणि प्रत्यय घटित कोणते ते ओळखायचे आहे. आता पहिला आहे शिष्टाई. शिष्टाईमध्ये ई जो आहे हा प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे शिष्ट हा मूळ शब्द आहे त्यामुळे शिष्टाई हा प्रत्यय घटित शब्द आहे. त्यानंतर धारदार, ह्याच्यामध्ये पण धारदारमध्ये धार हा मूळ शब्द आहे आणि दार हे काय आहे त्याला प्रत्यय लागला आहे त्यामुळे हाही प्रत्यय घटित आहे. तिसरा बघा काय आहे बेशक. आता बे हा उपसर्ग लागलेला आहे त्यामुळे बेशक हा काय आहे उपसर्ग घटित शब्द आहे. आता पाहूया उपहार. उपहार ह्याच्यामध्ये उप हा उपसर्ग आहे आणि हार हा मूळ शब्द आहे त्यामुळे उपहार हा उपसर्ग घटित शब्द आहे.
दुसरा प्रकार पाहूया. तक्ताच दिलेला आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास शब्द आणि प्रत्यय घटित शब्द असं तुम्हाला विश्लेषण त्यांनी वेगवेगळे करायला सांगितलेले आहे. शब्द दिलेत मागोमाग, वादक, कडकडाट आणि भांडखोर. आता ह्याच्यातला मागोमाग हा अभ्यास शब्द आहे. त्याच्यानंतर वादक. आता वादक म्हणजे वाद जे आहे ते काय आहे, मूळ शब्द आहे. यातला क हा प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे वादक हा प्रत्यय घटित आहे. त्याच्यानंतर कडकडाट नक्कीच अभ्यास शब्द आहे कडकडाट. भांडखोर ह्याच्यामध्ये खोर हा प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे भांडखोर हा प्रत्यय घटित शब्द आहे. तिसरा प्रकार पाहूया. बोर्डाला काय विचारलं जातं अजून, तर पुढील उपसर्ग लावून 2 शब्द तयार करा. आता त्याच्यामध्ये त्यांनी सु, परी, अति आणि प्र हे उपसर्ग दिले आहेत आणि त्यावरून तुम्हाला शब्द तयार करायचे आहे. मी उदाहरणासाठी 2-2 हे शब्द तयार करून दाखवले. सुवरून सुविचार, सुकन्या. परीवरून परिश्रम किंवा परिश्रम, परिचय. अतिवरून अतिशहाणा, अतिरम्य आणि प्रवरून प्रबोधन, प्रशांत. तसंच अजून थोडासा अभ्यास करूया. अजून काय विचारलं जातं, तर प्रत्यय लावून पण विचारले जाते. प्रत्यय लावून 2 शब्द तयार करा. आता प्रत्यय काय दिलेत, अनिय दिलं आहे आणि करी दिलं आहे. मग अनियवरून आपल्याला शब्द तयार करायचे 2. अनियवरून वाचनीय, सन्माननीय हे शब्द तयार झाले आहेत प्रत्यय घटी. तर करीवरून कोणते प्रत्यय घटी शब्द तयार होतात, शेतकरी, वारकरी, कामकरी, कष्टकरी. म्हणजे करी हे प्रत्यय लावले आणि आपल्याला शब्द तयार करायचे आहेत. याप्रमाणे बोर्डाच्या परीक्षेला आपल्याला शब्दसिद्धीवर प्रश्न विचारले जातात आणि त्यामध्ये तुम्हाला सहज मार्क मिळून जातात. त्यामुळे हा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.